हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नर्सिंग स्टार. चला तर आज आपण बघूया नर्सिंग म्हणजे काय. व्हॉट इज अ नर्सिंग. नर्सिंग करावी की नाही, नर्सिंग एक प्रोफेशन आहे की हा एक कोर्स आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये नॉलेज घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर आपण बघू आपला पहिला प्रश्न म्हणजे नर्सिंग म्हणजे काय. नर्सिंग हे एक मेडिकल प्रोफेशन आहे. यामध्ये आपण नर्सिंग रिलेटेड म्हणजेच हॉस्पिटलच्या संदर्भात अभ्यास करतो. एक्झाम्पल, हॉस्पिटल काय असतं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा वापर होतो, कोणकोणती लोकं, कोणकोणता स्टाफ समावेश होतो, या सगळ्या गोष्टींबाबत आपण यामध्ये अभ्यास करतो. तर आज आपण बघणार आहोत बेसिक नर्सिंग काय असतं, म्हणजे एक नर्सिंगच्या रिलेटेड नॉलेज घेणार आहोत. त्यामध्ये नर्सिंग हे एक प्रोफेशन आहे, हे एक मेडिकल साईडची फील्ड आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या डिग्र्या किंवा वेगवेगळे कोर्सही करू शकतो. बेसिक नर्सिंगमध्ये 3 कोर्स येतात, ANM, GNM आणि BSc नर्सिंग. ANM हा 2 वर्षाचा कोर्स असून हा सगळ्यात सोप्या पद्धतीने आणि मराठीमध्ये असतो. तसाच GNM हा एक डिप्लोमा कोर्स आहे. हा 3.5 वर्षाचा असतो. यामध्ये तुम्ही मराठी, इंग्लिश दोघंही भाषांचा वापर करून पेपर लिहू शकता. तसंच BSc नर्सिंग ही एक डिग्री आहे. यामध्ये फक्त इंग्लिश भाषेमध्येच पेपर लिहिला जातो. त्यानंतर जर तुम्हाला GNM किंवा ANM नर्सिंग करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सायन्स, कॉमर्स आणि आर्ट तिघांमधून कोणत्याही फील्डमध्ये 12वी पास हवेत. तसेच जर तुम्हाला BSc नर्सिंग करायचं असेल त्यासाठी तुम्हाला 12th सायन्सची रिक्वायरमेंट असते. तसेच नर्सिंग म्हणजे यामध्ये आपण पेशंटला हेल्थ केअर प्रोव्हाइड करतो, त्याच बदले आपल्याला हॉस्पिटल पेमेंट देतं. म्हणजे तुम्ही ॲज अ स्टाफ म्हणून पेशंटला हेल्थ केअर प्रोव्हाइड करायची, त्याच्या बदले हॉस्पिटल तुम्हाला पे करणार. GNM किंवा ANM झालेल्या स्टाफसाठी जनरली 20 ते 25 हजारापर्यंत पेमेंट महाराष्ट्रामध्ये दिलं जातं. परंतु ते तुमच्या नर्सिंग ड्युटीच्या हिशोबाने असतं. म्हणजेच तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर हॉस्पिटल जॉईन केलं तर हे पेमेंट कमीही असू शकतं. पण जर तुम्ही सिटी एरियामध्ये हॉस्पिटल जॉईन केलं तर तुम्हाला नक्कीच 20 ते 25 हजार पेमेंट दिलं जातं. त्यानंतर नर्सिंग हे फक्त हॉस्पिटलशी रिलेटेड नसून तुम्ही यात अजूनही ॲडव्हान्समेंटचे कोर्स करू शकता. म्हणजेच तुम्ही नर्सिंग होऊन एक नर्सिंग टीचरही होऊ शकता. नर्सिंग करून तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता, एअरफोर्समध्ये जाऊ शकता. याचा डिटेल अभ्यास आपण नर्सिंग करिअर अपॉर्च्युनिटी या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसेच जर तुम्हाला नर्सिंग करायची असेल तर ओपन कॅटेगरीसाठी 85,000 पर इयर फी आहे. तसेच अगर तुम्हाला कॅटेगरीमधनं नर्सिंग करायची असेल तर ती पूर्णतः फ्री आहे. तसेच तुम्हाला BSc नर्सिंग करायची असेल तीही कॅटेगरी थ्रू फ्री आहे. तसेच ओपन कॅटेगरीसाठी 1,00,000 पर इयरची फी आहे. त्याचबरोबर यामध्ये मेल आणि फिमेल दोघंही काम करू शकता. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आत्ता आपण बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे नर्सिंग करावी की नाही. जर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड फायनान्शियली चांगलं असेल तर तुम्ही नर्सिंग नाहीही केली तरीही चालतं. जर तुम्ही मिडल क्लास किंवा पुअर फॅमिली बॅकग्राऊंडमधनं बिलॉंग करत असेल तर तुम्ही नर्सिंग नक्कीच करावी. याचे कारण असे की नर्सिंग हा एक पार्ट टाईम जॉबसारखा जॉब आहे. याच्यामध्ये वीकमध्ये 48 हवरची ड्युटी असते. जसं की फॉर एक्झाम्पल एका वीकमध्ये स्टार्टिंगचे 2 दिवस मॉर्निंग असते 8 ते दुपारी 2पर्यंत. नंतर पुढचे 2 दिवस इव्हिनिंग शिफ्ट असते 2 ते संध्याकाळच्या 8पर्यंत. नंतर 2 दिवस हप्त्यातले नाईट असते 8 ते 8 12 तासाची ड्युटी असते. त्यानंतर 1 दिवस तुम्हाला ऑफ मिळतो, म्हणजे वीकली सुट्टी भेटते. तर हा एक कोर्स आहे जो की आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडन्स बनण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. खूपशा लोकांना असं वाटतं की नर्सिंगमध्ये खूप इरिटेशन आहे, खूप टेन्शन आहे, पण कोणत्याही गोष्टींना एफर्ट दिल्याशिवाय तिचं फळ आपल्याला मिळत नसतं. चला तर आता बघूया आपला 3 नंबरचा क्वेश्चन म्हणजे नर्सिंग हे एक प्रोफेशन आहे की कोर्स.
बेसिकली नर्सिंग हा एक प्रोफेशनल कोर्स आहे, म्हणजे ही एक वेगळी साईड आहे. जर तुम्ही फक्त जॉबपासून ते हॉस्पिटल आणि इथपर्यंतच त्याचं लिमिटेशन ठेवलं तर नक्कीच हा एक कोर्स आहे. पण तसेच जर तुम्ही नर्सिंग करून जर गव्हर्मेंटला नर्सिंग ऑफिसर झालात, आउट ऑफ जर गेलात, तर त्यामध्ये तुम्हाला 1,00,000पर्यंतची स्टार्टिंग आहे पेमेंटसाठी आणि ते पुढेही 1.5 ते 2 लाखापर्यंत त्याचं ॲव्हरेज रेट आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही रिसर्च करून PhD करून एक सेल्फ आयडेंटिटी बनवू शकता. म्हणजेच नर्सिंग हे एक प्रोफेशनल आहे की कोर्स हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर जर तुम्हाला नर्सिंग करायची असेल तर तुम्ही 12वी नंतर नर्सिंगसाठी फॉर्म भरू शकता, नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकता. मी स्वतः नर्सिंगची एक स्टुडंट असून नर्सिंग रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायचा ट्राय करते. यामध्ये मी एक नर्सिंग स्टार म्हणून चॅनलसोबत व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलेला आहे. त्यावर मी नर्सिंगच्या गव्हर्मेंट एक्झामविषयी तसेच MCQजविषयी तसेच गव्हर्मेंट एक्झामच्या सिलेबसविषयी व्हिडिओ, इन्फॉर्मेशन आणि लिंक्स शेअर करत असते. जर तुम्हाला त्या हव्या असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आपल्याकडे मराठी, इंग्लिश प्लस हिंदी तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील. तसेच इंग्लिशमध्ये खूप इझी वेमध्ये मी सॉल्व केलेल्या स्वतःच्या नोट्स आहे. त्याचबरोबर अगर तुम्हाला पुस्तकातनं अभ्यास करायला आवडत असेल तर नर्सिंगसाठी बेस्ट ऑथर म्हणजे जावेद अन्सारी, हाय टार्गेटसारखे बुक्स, त्यानंतर PR यादव असे छान पुस्तके आहेत, ज्यामध्ये इन्क्लूड सिलेबस हा एकदम बेस्ट आणि सोप्या भाषेमध्ये आहे. तुम्ही त्यातनंही अभ्यास करू शकता.